विद्यार्थी मित्रो नमस्ते. आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी या विषयाचा अभ्यास करतोय. यामध्ये 7वा टॉपिक आपण घेत आहोत, आपली चेतासंस्था किंवा आपली मज्जासंस्था. या टॉपिकचा अभ्यास करत असताना आत्तापर्यंत आपण मेंदूशी संबंधित जे वेगवेगळे घटक आहेत त्याचबरोबर मज्जारज्जू या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. गेल्या लेक्चरला आपण त्याच्या पुढे जाऊन ग्रंथीचा भाग सुरू केलेला होता. ग्रंथीविषयी मी थोडक्यात माहिती गेल्या लेक्चरला आपल्याला दिलेली होती. आज आपण ग्रंथीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथीचं कार्य कसं चालतं, कुठल्या ग्रंथीतून कोणता स्राव अधिक झाला तर काय होतं, एक्सिस झाला तर काय होतं, कमी प्रमाणात जर स्रावायला लागला त्याचं सिक्रेशन जर कमी झालं तर काय होऊ शकतं. तर या सगळ्यांचा परिणाम आपण इथे या ग्रंथींच्या प्रश्नामध्ये अभ्यासणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्नासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे. तर या ग्रंथीविषयी आपण माहिती घेतोय. आपल्याला ग्रंथींच्या प्रकाराविषयी मी गेल्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं की मानवी शरीरामध्ये 2 प्रकारच्या ग्रंथी असतात. एक आहे ग्रंथीचा पहिला प्रकार आहे अंतःस्रावी ग्रंथी आणि दुसरा प्रकार आहे बहिःस्रावी ग्रंथी. त्याला आपण एंडोक्राइन ग्लँड असं म्हणतो अंतःस्रावी ग्रंथीना. आता अंतःस्रावी ज्या ग्रंथी असतात त्याला अंतःस्रावी असं का म्हटलेलं आहे, तर अंतःस्रावी ग्रंथीतून निर्माण होणारे स्राव थेट रक्तामध्ये मिसळतात. ते कॅरी करण्यासाठी शरीरामध्ये वाहिन्या किंवा नलिका नसतात. त्याला आपण डकलेस ग्लँड असंही म्हणू शकतो, वाहिनीहीन ग्रंथी असंही म्हणू शकतो अंतःस्रावी ग्रंथींना. तर बहिःस्रावी ग्रंथींना आपण वाहिनी म्हणजे बहिःस्रावी ग्रंथीतून निर्माण होणारे स्राव हे थेट रक्तात मिसळत नाही आहेत. त्यांना कॅरी करण्यासाठी शरीरामध्ये वाहिन्या किंवा यंत्रणा असतात. त्याला आपण डक्ट ग्लँड असं म्हणतो आहे. तर अशा पद्धतीनं हे ग्रंथीचे 2 प्रकार आहेत, अंतःस्रावी ग्रंथी आणि बहिःस्रावी ग्रंथी. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये अंतःस्रावी ग्रंथीचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पौगंडावस्थेमध्ये मुलामुलींमध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलाविषयी बोललेलो आहे की मुलामुलींमध्ये जे लैंगिक बदल होत असतात, लैंगिक जी दुय्यम लक्षणे दिसत असतात ती कशामुळे निर्माण होत असतात, तर त्यांच्यामध्ये लैंगिक ग्रंथी ॲक्टिवेट झालेली असते, कार्यान्वित झालेली असते. त्यामुळे मुलामुलींच्यामध्ये लैंगिक बदल, शारीरिक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याविषयी आपण गेल्या लेक्चरला बोललो आहे. आज आपल्याला प्रत्यक्ष अंतःस्रावी ग्रंथी कोणकोणत्या आहेत या ग्रंथींच्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला ग्रंथीचा प्रकार आहे अंतःस्रावी ग्रंथीमध्ये पिट्युटरी ग्लँड किंवा ज्याला आपण मस्तिष्क ग्रंथी असं म्हणतोय. मस्तिष्क ग्रंथी ही मेंदूच्या तळाशी अतिशय सुरक्षित अशा ठिकाणी असलेली ही सर्वसाधारणपणे 57 ग्रॅम एवढी वजनाची ग्रंथी आहे. मेंदूच्या तळाशी अतिशय सुरक्षित अशा ठिकाणी असणारी ही 57 ग्रॅम एवढी वजनाची ग्रंथी आहे. या ग्रंथीला मूर्ती लहानपण कीर्तिमान असं म्हटलं जातं. मस्तिष्क ग्रंथीला प्रधान ग्रंथी, ग्रंथीराज किंवा ग्रंथींची ग्रंथी अशा अनेक नावांनी ही ओळखली जाते. कारण का, जरी ही दिसायला ग्रंथी 57 ग्रॅम एवढी असली, छोटीशी असली, तरी त्याचं काम मात्र व्यापक स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे या ग्रंथीला प्रधान ग्रंथी, ग्रंथींची ग्रंथी किंवा ग्रंथीराज या अनेक नावांनी ती ओळखली जाते. आता या ग्रंथीच्या कार्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. या ग्रंथीचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. यामध्ये पहिला भाग आहे अँटेरियर, ज्याला आपण अग्रभाग असं म्हणतो आहे, आणि दुसरा आहे पोस्टेरियर, ज्याला आपण पार्श्वभाग असं म्हणतो आहे. अग्रभागातून जो स्राव स्रवतो त्याला आपण सोमॅटोट्रोपिन असं म्हणतो, आणि पार्श्वभागातून जे 2 स्राव स्रवतात याच्यामध्ये ऑक्सिओसिन आणि अँटीडायुरेटिक हे 2 स्राव स्रवत असतात. आता आपण सुरुवातीला अग्रभागातून निर्माण होणाऱ्या सोमॅटोट्रोपिनच्या कार्याबद्दल आपण समजून घेणार आहे. अग्रभागातून, मस्तिष्क ग्रंथीच्या अग्रभागातून जो सोमॅटोट्रोपिन हा स्राव स्रवतो, या सोमॅटोट्रोपिनचं जर प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर व्यक्तीची उंची 8 ते 9 फूट वाढते. ही काही सर्वसामान्य उंची नाही आहे, सर्वसाधारण उंची नाही आहे. तर अशा ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती दिसायला राक्षसी वाटतात, त्यामुळे त्याला जायगॅन्टिझम असं म्हटलं जातं. तर जर सोमॅटोट्रोपिनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झालं तर काय होतं, आपण प्रमाण जर हार्मोनचं एक्सिस झालं तर काय होतं हेही मी तुम्हाला सांगतो आहे. आणि त्याचवेळी या ग्रंथीतून श्रवणारे जे हार्मोन्स आहेत याचं जर प्रमाण कमी झालं तर काय होतं हेही मी तुम्हाला सांगतो आहे. सोमॅटोट्रोपिनचं जर प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त झालं, एक्सिस झालं, तर त्याच्यामुळे व्यक्तीची उंची 8 ते 9 फूट उंची वाढते आणि अशा विकृतीला जायगॅन्टिझम असं म्हटलं जातं. आणि याच्या उलट आहे, जर सोमॅटोट्रोपिनचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा कमी झालं तर व्यक्ती खूप खुरटी राहते, बोन्साय राहते. याला क्रेटिनिझम असं म्हटलं जातं. व्यक्तीची उंची वाढत नाही, व्यक्ती बोन्साय राहते, खुरटी राहते. सर्कसमध्ये जे आपण जोकर्स वगैरे बघतो ना, यांची उंची खूप कमी असते. शारीरिक वय त्यांचं अधिक असतं, पण त्या प्रमाणामध्ये त्यांची उंची
वाढलेली नसते, शरीराची वाढ झालेली नसते, हाडे विकसित झालेली नसतात. तो जो प्रकार आहे तो इथे या क्रेटिनिझमचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर मस्तिष्क ग्रंथीचा दुसरा भाग आहे तो म्हणजे पार्श्वभाग पोस्टेरियर. या पोस्टेरियरमधून दोन स्राव स्रवतात. एक आहे ऑक्सिओसिन किंवा ज्याला आपण ऑक्सिटोसिन असं म्हणतोय आणि दुसरा आहे अँटीडायुरेटिक. ऑक्सिओसिनची जी कार्यपद्धती आहे ती स्त्रियांशी संबंधित आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये इकडे प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाच्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण होण्यासाठी या ऑक्सिओसिनचं काम महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला दुधाचा पुरवठा आईकडून व्यवस्थित होण्यासाठी या ऑक्सिटोसिनचं काम महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर अँटीडायुरेटिक हा जो स्राव आहे हा मूत्रपिंडाच्या कार्याशी संबंधित अँटीडायुरेटिकचं कार्य आहे. किडनीच्या कार्याशी संबंधित अँटीडायुरेटिक कार्य करत असतो. तर हे झाले या मस्तिष्क ग्रंथीतले अग्रभाग आणि पार्श्वभाग या दोन्ही भागांचं जे कार्य आहे तर त्या कार्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. यातून स्रवणाऱ्या स्रावांविषयी माहिती मिळवलेली आहे. स्रावांमधून जे एक्सिस स्राव होतात त्याचा काय परिणाम होतो व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर आणि मिनिमाइज होतात तेव्हा काय परिणाम होतो याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता याच्यानंतर दुसरी जी ग्रंथी आहे ती आहे थायरॉइड ग्लँड किंवा ज्याला आपण कंठस्थ ग्रंथी असं म्हणतो आहे. कंठस्थ ग्रंथी या मानेमध्ये इंग्रजी कॅपिटल एच या अक्षराच्या या ग्रंथी असतात. इथे इंग्रजी एच हे अक्षर मी काढलेलं आहे, कॅपिटल एच. या इंग्रजी कॅपिटल एच अक्षरासारखी ही ग्रंथी असते. ही मानेच्या बरोबर मध्यभागी आहे. या ग्रंथीतून थायरॉक्झिन हा स्राव स्रवतो. आता थायरॉक्झिनचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा कमी झालं, लहान मुलांच्यामध्ये सुरुवातीला आपण घेतोय, लहान मुलांच्यामध्ये जर थायरॉक्झिनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झालं तर लहान मुलांच्यामध्ये क्रेटिनिझम ही विकृती निर्माण होते. आता या क्रेटिनिझममुळे मुले बौद्धिकदृष्ट्या मागास राहतात, ज्याला आपण मेंटली रिटार्डेड असं म्हणतो आहे, इंटेलेक्च्युअली रिटार्डेड असं म्हणतोय. तर ही मुलं बौद्धिकदृष्ट्या मागास राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. जर मोठ्या माणसांमध्ये या थायरॉक्झिनचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा कमी झालं, मिनिमाइज झालं, तर मोठ्या माणसांच्यामध्ये मिक्सेडेमा नावाची विकृती निर्माण होते. आणि त्यामुळे मिक्सेडेमामुळे काय होतं तर इकडे वजन कमी होणं, थकवा येणं, त्याचबरोबर इकडे वजन वाढणं यासारखी लक्षणे व्यक्तीमध्ये निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर शरीर थरथरणं ही सुद्धा लक्षणं मोठ्या व्यक्तींच्यामध्ये, प्रौढ व्यक्तींच्यामध्ये जर थायरॉक्झिनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झालं तर ती लक्षणे इकडे त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जर थायरॉक्झिनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर प्रौढ व्यक्तींमध्ये ग्रेव्हचा आजार निर्माण होतो. ग्रेव्ह म्हणजे मानेच्या भोवती एक गाठ तयार होते, त्याला आपण ग्रेव्हचा आजार असं म्हणतोय. याच्यामुळे व्यक्तीचं वजन कमी होतं, निद्रानाश होतो, त्याचबरोबर व्यक्तीचं शरीर थरथर कापायला लागतं. ही लक्षणे ग्रेव्हच्या आजारामुळे व्यक्तीमध्ये निर्माण होतात. कोणकोणती लक्षणं ग्रेव्हच्या आजारामुळे निर्माण होतात सांगितलं. व्यक्तीचा निद्रानाश होतो, व्यक्तीला झोप लागत नाही आहे, व्यक्तीचं वजन कमी होतं आणि स्नायू किंवा हातपाय थरथरायला लागलेले आपल्याला दिसून येतात. तर हे झालं थायरॉक्झिन ग्रंथीतून. जर थायरॉइड ग्रंथीतून, कंठस्थ ग्रंथीतून जर थायरॉक्झिनचं प्रमाण लहान मुले आणि प्रौढांच्यामध्ये जर कमी झालं याचं प्रमाण, तर काय होतं त्याविषयी आपण चर्चा केली. त्याचबरोबर जर थायरॉक्झिनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त झालं तर ग्रेव्हचा आजार होतो असं मी सांगितलं, त्याची लक्षणेही सांगितलेली आहेत. आता याच्यानंतर याच्या पुढची जी ग्रंथी आहे ती आहे पॅराथायरॉइड ग्लँड किंवा ज्याला आपण उपकंठस्थ ग्रंथी असं म्हणतोय. कंठस्थ ग्रंथीला लागूनच उपकंठस्थ ग्रंथी असतात. मानेच्या मध्यभागी इंग्रजी कॅपिटल एच अक्षराची जी ग्रंथी आहे कंठस्थ ग्रंथी, या ग्रंथीला लागूनच उपकंठस्थ ग्रंथी असतात. या ग्रंथीतून पॅराथायरॉक्झिन हा स्राव तयार होतो. बघा, कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्झिन हा स्राव तयार होतो, तर उपकंठस्थ ग्रंथी या त्याला लागूनच आहे, त्याच्यातून पॅराथायरॉक्झिन हा स्राव तयार होत असतो. आता कंठस्थ ग्रंथीला लागूनच असणाऱ्या या पॅराथायरॉक्झिनचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा कमी झालं, बघा कंठस्थ ग्रंथीतून स्रवणारा जो पॅराथायरॉक्झिन आहे याचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा कमी झालं तर व्यक्ती निरुत्साही बनते, व्यक्तीमधलं चैतन्य, उत्साह कमी होतो. त्याचबरोबर व्यक्तीचे स्नायू थरथरायला लागतात आणि व्यक्तीला बेचैन, अस्वस्थ वाटायला लागतं. तर ही लक्षणे कशामुळे होतात? पॅराथायरॉक्झिनचं जर प्रमाण व्यक्तीमध्ये आवश्यकतेपेक्षा कमी झालं तर. आणि जर व्यक्तीमध्ये पॅराथायरॉक्झिनचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर व्यक्ती शारीरिक मानसिक व्यक्तीला दुर्बलता जाणवायला लागते. शारीरिक मानसिक कमजोरी व्यक्तीला जाणवायला लागते. आपल्या शरीरामध्ये शारीरिक मानसिक दुर्बलता आहे असं व्यक्तीला वाटतं. त्यानंतर पुढची चौथी ग्रंथी आहे वृक्कस्थ ग्रंथी, ज्याला आपण ॲड्रेनलिन ग्लँड असं म्हणतो आहे. तर या ग्रंथी कुठे असतात त्याचं स्थान आपण सुरुवातीला समजून घेतोय.
स्त्री पुरुषांना प्रत्येकी 2 मूत्रपिंड असतात. या 2 मूत्रपिंडाच्या वरच्या भागामध्ये सर्वसाधारणपणे 10 ग्रॅम एवढी वजनाची ग्रंथी असते. त्याला आपण ॲड्रेनलिन ग्लँड असं म्हणतो. या ग्रंथीचे 2 भाग पडतात. जसं आपण पाहिलं की मस्तिष्क ग्रंथीचे 2 भाग पडतात, तशाच पद्धतीनं या ॲड्रेनलिन ग्लँडचे वृक्कस्थ ग्रंथीचे सुद्धा 2 भाग पडतात. यामध्ये पहिला भाग आहे बाह्य कवच आणि दुसरा भाग आहे अंतर्भाग किंवा गाभा. आता आपण बाह्य कवचाबद्दल सुरुवातीला माहिती जाणून घेऊया. बाह्य कवचातून जो स्राव सरतो त्याला कॉर्टिन असं म्हटलं जातं आणि अंतर्भागातून जो स्राव सरतो त्याला आपण गाभा किंवा अंतर्भागातून किंवा गाभ्यातून जो स्राव सरतो त्याला आपण ॲड्रेनलिन असं म्हणतो आहे. आता आपण सुरुवातीला बाह्य कवचातून जो कॉर्टिन स्रवतो त्याची कार्यपद्धती काय आहे याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. जर बाह्य कवचातून जो स्रवणारा कॉर्टिन आहे या कॉर्टिनचं प्रमाण जर स्त्री पुरुषांमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर त्यांच्यातील सेक्स मोटिव्ह जे असतात, लैंगिक प्रेरणा अधिक वाढतात. बघा, जर कॉर्टिनचं प्रमाण स्त्री पुरुषामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर त्यांच्यातील जी सेक्स मोटिव्ज आहे, लैंगिक प्रेरणा आहे, ती त्यांच्यामध्ये अधिक वाढीस लागते. त्याचबरोबर स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर स्त्रियांमध्ये कॉर्टिनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर त्यांच्यामध्ये पुरुषी दुय्यम लक्षणे निर्माण होतात. जसं की स्त्रियांचा आवाज पुरुषी बनतो, संपूर्ण शरीरावरती केस यायला लागतात किंवा दाढीमिशा यायला लागतात. ही जी लक्षणे आहेत ही कॉर्टिनचं प्रमाण स्त्रियांच्यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर ही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसून येतात. जर कॉर्टिनचं प्रमाण पुरुषांमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर त्यांच्यामध्ये प्रौलिक लक्षणे दिसायला लागतात, बायकी लक्षणेसुद्धा त्यांच्यामध्ये दिसायला लागतात. हे झालं कॉर्टिनचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर. जर कॉर्टिनचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप कमी झालं तर व्यक्तीमधली लैंगिक इच्छाशक्ती कमी व्हायला लागते, व्यक्ती दुर्बल बनतो. तर हा जो बदल आहे हा बाह्य कवचामुळे व्यक्तीमध्ये स्त्री पुरुषांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर वृक्कस्थ ग्रंथीचा दुसरा भाग आहे तो म्हणजे गाभा किंवा अंतर्भाग. गाभा किंवा अंतर्भागातून जो स्राव सरवतो त्याला आपण ॲड्रेनलिन असं म्हणतो. ॲड्रेनलिन हा काही कंटिन्यू स्रवणारा स्राव नाही आहे. ॲड्रेनलिन हा फक्त व्यक्ती जेव्हा भीतीदायक प्रसंगातून जात असते तेव्हा ॲड्रेनलिन स्रवायला सुरुवात करतो. हा अपघातसमयी स्रवणारा स्राव आहे. समजा तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि अचानक एखादा चावणारा कुत्रा तुमच्या पाठीमागे येतोय हे तुमच्या लक्षात आलं की लगेच मग ॲड्रेनलिन स्रवायला लागतो. म्हणजे अगोदर ॲड्रेनलिन स्रवत नाही आहे. जेव्हा तुम्ही त्या कुत्र्याला घाबरता आणि पुढे धावाधाव करायला लागता त्यावेळी हा ॲड्रेनलिन सिक्रेशनला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे मग तुमच्यामध्ये वेगवेगळी लक्षणे निर्माण होतात. ॲड्रेनलिनच्या स्रवणामुळे तुम्हाला भीती वाटणं, अस्वस्थ वाटणं, दरदरून घाम येणं, त्याचबरोबर हृदयाची स्पंदनं जलद गतीने पडणं, श्वसनाचा वेग वाढणं, नाडीचे ठोके जलद गतीने पडणं, रक्ताभिसरणाचा वेग वाढणं, ही सगळी लक्षणे तुमच्यामध्ये निर्माण होतात. पण काही वेळानंतर तुमच्या असं लक्षात येतं की तो चावणारा कुत्रा पाठीमागे परत गेला आहे. अशा वेळी पुन्हा ॲड्रेनलिन पूर्वपदावरती येतो, त्याची कार्यपद्धती सामान्य होते आणि ॲड्रेनलिन स्रवणं बंद करतो आणि त्यामुळे मगाशी जी लक्षणे तुमच्यामध्ये निर्माण झालेली असतात, घाम येणं, नाडीचे ठोके वाढणं, हृदयाची स्पंदनं जलद गतीने पडणं, त्याचबरोबर इकडे दरदरून घाम येणं, रक्ताभिसरण वाढणं, ही सगळी लक्षणे आता सामान्य व्हायला लागलेली असतात. तर हे कशामुळं होतं? ॲड्रेनलिनमुळं होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ॲड्रेनलिन हा जो स्राव आहे हा स्राव अपघातसमयी निर्माण होणारा स्राव आहे. व्यक्ती जेव्हा भीतीदायक प्रसंगातून जात असतो तेव्हाच हा ॲड्रेनलिन स्रवायला सुरुवात करतो. इतर वेळी हा ॲड्रेनलिन सिक्रेट होत नाही आहे, स्रवत नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज विद्यार्थी मित्र मस्तिष्क ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, उपकंठस्थ ग्रंथी आणि वृक्कस्थ ग्रंथी या 4 ग्रंथींचा आपण अभ्यास केलेला आहे. याच्या पुढच्या 2 ग्रंथी ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतो आहे. तोपर्यंत आपण थांबतो आहे. धन्यवाद.